नमस्कार. वुमेन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. अमरावती शहरातील राजापेठ पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्याविरोधात धाडस सत्र राबवत मोठी कारवाई केली आहे. 22 जून 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये 3 गुन्हे दाखल केले असून 6 आरोपी विरोधात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान आदर्श नगर येथील अनिल विठ्ठलराव घोडेस्वार यांच्याकडून अवैध दारूसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जुनी वस्ती बडनेरा येथील दीपेश नंदलाल भैस आणि रहाटगाव येथील सुभाष हरिभाऊ तिरकप्पा यांच्या विरुद्धही महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले. पोलिसांनी केलेल्या या धाडस सत्रात एकूण 3 गुन्ह्यांमध्ये सुमारे 7,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी राजापेठ पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेमुळे दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस आयुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात नितीश शिंदे तसेच मनीष करपे, पवन तिवारी, पंकज खटे, रवी लिखितकर, अंकुश काळे, प्रशांत बेलोकर, आकाश यादव, अमोल खंडेजोड आणि अर्जुन कदम यांनी ही यशस्वी कारवाई पूर्ण केली. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा वुमेन्स 24 चॅनल.